आरक्षणाला धक्का लागला तर मी 100% आपल्या पदाचा आणि आपल्या राजकारणाचा राजीनामा देईल। मला राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ राहणार नाही। मी राजकारणाचा त्याग करेन, कारण या देशामध्ये आरक्षण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे। या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही आणि संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही। व 13 मेंबर सुप्रीम कोर्टाच्या बाजूने असून केशवानंदन भारतीमध्ये जजमेंट दिला आहे। परत हे लोक उगाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार करतात। कित्येक लोक बळी पडले, लोकांच्या आता लक्षात आलंय आणि अजूनही आमच्यासारख्या अनेक लोकांनी जे कोणी संविधानाच्या शपथ घेऊन आम्ही येऊन सत्तेत बसलेले आहोत असं कधी होऊ देणार नाही आणि कधी होणार नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। आरक्षणाला धक्का लागला तर मी 100% या आपल्या पदाचा आणि आमच्या राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असं म्हणूनच मी त्याग करेन। कारण या देशामध्ये आरक्षण संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। त्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही। संविधानाचा मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही। हे 13 मेंबर आमच्या सुप्रीम कोर्टचे बसून त्यांनी केशवानंद भारतीमध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे। आणि परत हे लोक असा म्हणजे उगीच या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अपप्रचार एवढा झाला, लोक बळी पडले, पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे। आणि अजूनही आमच्या सारख्यांनी अनेक लोक जे कोणी या संविधानाच्या शपथ आम्ही घेऊन संसदेमध्ये बसलेले आहोत असं कधीही होऊ देणार नाही, कधी होणारही नाही। आणि हेही मी स्पष्ट करू इच्छितो की सरकारची मानसिकता कधीही या दिशेमध्ये नव्हती।